व्यवस्थित असायला पाहिजे. कीर्तनात आलं तर टाळी वाजवता आली पाहिजे. खरी टाळी बोलामुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. महिला मंडळ तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान मंडळी आहोत की मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला जन्म प्राप्त झाला आणि ती कथा कीर्तनामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण वेळ देऊ राहिलो म्हणजे उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून या ठिकाणी पाप पुण्य समान समीप तई पाविजी कर्मभूमी. लय पुण्य असलं तर स्वर्गाची प्राप्ती, लय पाप असलं तर नरकाची प्राप्ती आणि दोन्ही समान असलं तर मनुष्याची प्राप्ती. विठ्ठल या ठिकाणी कोरोना सारख्या संकटातून सुद्धा तुम्ही आम्ही वाचलो म्हणजे आपलं काहीतरी पुण्य पाठीशी आहे. म्हणून आपण आता उर्वरित जीवन देह समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंद. अशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. आपल्याला ज्या देवाची आवड आहे त्या देवाची भक्ती केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात हे जीवन परत परत नाही. नरदेही दुर्लभ जाणं शतवर्षाची गणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काही काहीला म्हटलं ना वासुदेव वासुदेव म्हणा ते म्हणतात तसलं आम्हाला येत नाही. मग काय येतं परदेशी जाणार नाही. गाणे म्हटलं की माणसाला शिकवायची गरज नाही. एका ठिकाणी कीर्तनामध्ये मी म्हटलं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सगळ्यांनी गीत गाचा. एक मुलगा उठला तो म्हटला माई साहेब आम्हाला लय भारी गीत येतं. म्हटलं कोणचं येतं? ते म्हटलं झिंग 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 झिंग. अरे म्हटलं ती नको म्हणू बाबा. ती गीत म्हणल्याने काय उद्धार होणार नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा पुण्याची गणना कोण करू. रामकृष्ण गीते गणना टाळ्याची फुल वाजवीत छंदे आपुलिया नाचत निज घेऊन फिरते गा. रामकृष्ण किती गात. राम राम म्हणायला काही कष्ट आहे गाव. कृष्ण म्हणायला तरी जरा जीव वळत नाही. ज्यावेळेस गर्गाचार्यांनी सांगितलं कर्षे येते ती कृष्ण हा यशोदा मैया तुझ्या मुलाचं नाव मी कृष्ण ठेवत आहे. यशोदा मैया म्हटली बाबा एवढं अवघड नाव ठेवू नका. माझं वय झालेलं आहे. माझी काही जीभ वळत नाही. तुम्ही जरी नाव कृष्ण ठेवलं तरी मी याला कणवा म्हणणार. हा कृष्ण का ठेवलं तर कर्षेती ते कृष्ण हा ज्याला बघितल्याबरोबर आकर्षक होत माणूस म्हणून त्याचं नाव कृष्ण. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. भगवंताला पाहिलं की त्या गवळणी घरी जात नव्हत्या महिला मंडळ. त्या गवळणी कृष्णापाशीच राहायच्या. कृष्णाचं चिंतन करायच्या. कृष्णाचंच भजन करायच्या. का इतका प्रसन्न चेहरा असावा लागतो बरं का. नाही तर सासू साठी रडे सुन आणि भावांतरीचा सासू गेली सुनबाई रडायला लागली. इकडं तिकडं लोकांनी बघितलं की थुका घेते डोळ्याला लावते. काही काही माय म्हणतात बाय लय आरडती ग माय सुनबाई. जवळच्या म्हणल्या तुम्हाला काय माहित आहे ती आरडत होती नुसती पण डोळ्याला टिपका नव्हता. थुका लावित होती. अंतकरणातला भाव भिन्न